राजकीय गटबाजीमुळे गावच्या विकासावर कुठला परिणाम होतो की नाही? शहरामध्ये जी लोकसंख्या वाढते युवकांची, गावातील शेतीशी निगडीत असणारे व्यवसाय नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल, युवक असेल, ही शहरी भागात रोजगारासाठी जातात. निधी वाटपात जी अनियमितता किंवा भ्रष्टाचार हे सगळं रोखण्यासाठी काय उपाय होऊ शकतो? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार कलम 14 नुसार जो समानतेचा अधिकार असेल, कलम 16 नुसार रोजगारीमध्ये असणारी समानता, याचा विचार करून आपण महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, परंतु खेड्यातील महिला आज दिसून येत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डिजिट टॉक्स. तर मंडळी, आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत, अशा व्यक्तिमत्वासोबत आपण बोलणार आहोत ज्यांना ग्रामपंचायत आणि गावातल्या समस्याबद्दल सगळी माहिती आहे आणि तीच माहिती ते तुम्हाला देण्यासाठी येणार आहे. तर आजच्या चर्चेची सुरुवात करूया आणि समोर जाऊया. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डिजिट टॉक्स. तर सर, अर्थातच तुम्ही ग्रामपंचायतीची सगळे कामं सांभाळतात, त्याचंच तुम्ही सोशल वर्कर पण आहात. तर आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल जाणण्यात खूप जास्त रस आहे. तर तुमच्याबद्दल तुम्ही काही आमच्या ऑडियन्सला सांगू शकत असाल तर फार चांगलं. प्रथमतः मी माझं नाव सांगतो. राहुल राहनमंत यादव, नांदणी. मी गेले 25 वर्ष झालं ग्रामपंचायतशी रिलेटेड असेल, समाजाशी रिलेटेड असेल, शेतकरी रिलेटेड असेल, ज्या काही समस्या येतात त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे कार्य करतोय आणि याच प्रयत्नांते पुढे राजकारणात करिअर करायच्या दृष्टीने मी पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. वा, खूप छान प्रकारे सांगितलंय सर तुम्ही. तसंच आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल आणखी काही सांगून घ्यायचंय. तर सर, मी आजच्या चर्चेला सुरुवात करते. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक जाणवणाऱ्या राजकीय समस्या कुठल्या? प्रथमतः जग फार अपडेट होतंय, त्या तुलनेत ग्रामीण अर्थव्यवस्था असणारी ग्रामपंचायत ह्या त्या प्रमाणात ग्रो करत नाहीत. बरोबर. त्याचं मूळ कारण राजकारणाची ग्रामपंचायतीकडे असणारी उदासीनता किंवा टोटल ओव्हरऑल राजकारणी ग्रामपंचायत लेवलला त्या प्रमाणात लक्ष नाहीत देत. पाहिलं जातं आता सध्याच आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा की स्मार्ट शहरं किंवा डिजिटल इंडिया ही सगळ्या योजना आहेत ते शहराकडेच वळवलेल्या आहेत, परंतु अर्थव्यवस्थेचा कणा असणारी ग्रामपंचायत ह्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होतंय. तर ह्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ग्रामपंचायतच्या विकासासाठी सरकारने प्रथमतः ग्रामपंचायतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि गाव लेवल जर विचार केला तरी राजकीय पक्ष हे ग्रामीण पंचायतमध्ये नसतोच. गट तट भावकी जात पात ह्या दृष्टीनं ग्रामपंचायतचा कारभार चालतो. विकासाच्या मुद्द्यावर कधीही ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन होत नाहीत किंवा केले जात नाहीत. त्या दृष्टीनं आज काळच्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. विकास हाच मुद्दा मुख्य अजेंडा असला पाहिजे. जात पात ह्या गोष्टी नंतर आहेत. शेवटी आज आपण विकसित नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेतून जर पाहायचा असेल तर आपल्याला ह्या जात पात धर्म पंथ या सर्व गोष्टी बाजूला सोडून आपल्याला विकास ह्या मुख्य अजेंड्यावरच निवडणुका घेणं गरजेचं आहे. आणि त्या घेण्यासाठी गावातील जे प्रमुख नेते मंडळी आहेत ह्यांनी ग्रामीण भागातील जे अशिक्षित युवक महिला शेतकरी आहेत त्यांच्या जनजागृती करण्याची गरज आहे. तरच कुठंतरी राजकीय उदासीनता बाजूला सारून ग्रामपंचायत ते शहर हा दुवा कमी होऊन विकसित भारत होईल आणि सुधारणा होईल. तर सर, खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलंय. तर त्यावरच माझा दुसरा प्रश्न असा आहे की राजकीय गटबाजीमुळे गावच्या विकासावर कुठला परिणाम होतो की नाही? हो, नक्कीच होतो. शेवटी कुठल्या योजना असतील, सरकारी आज ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार मोठ्या मोठ्या योजना आणतंय. जलजीवन मिशन असेल, ग्राम सडक योजना असेल, स्वच्छता संत गाडीबाबा स्वच्छता मोहीम असेल किंवा तंटामुक्त गाव असेल,
परंतु ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी होत असताना ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष निवड, समजा तंटामुक्त अध्यक्ष निवडायचे, शेवटी सरकारचं धोरण काय आहे की गावातील तंटे गावातच मिटवले पाहिजे. परंतु मुद्दा काय होतो की अध्यक्ष निवडीमध्येच तंटा होतोय. त्याचं एकमेव कारण गावातील असणारे गट तट. समजा आणखी एखादी योजना असेल, कुठली आलं की जनरली माझ्या वैयक्तिक गावामध्ये सांगतो की जसं एखादं समाज मंदिर आलं एखाद्या विशिष्ट समाजासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणासाठी, तर त्या ठिकाणी जागा मिळवून देत असताना तो आपला नाही, तो लांबचा आहे, त्या ठिकाणी अडचणी येतील असा गैरसमज निर्माण करून खालचं होणार का वरचं होणार, ह्या गटबाजीच्या ह्याच्यात भरपूर योजना हा बाहेरगावी जातात. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावातलेच म्हणलं तर आरोग्याशी निगडीत असा प्रश्न आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र गेली 10 वर्ष आमच्या गावासाठी मंजूर होतं, परंतु गावामध्ये ग्रामपंचायतला जागा नसल्या कारणाने गावातील गटबाजी किंवा उदासीनता म्हणलं तर चालेल, ह्या दृष्टीने ती योजना निधी आलेला परत गेला. त्यामुळे नक्कीच शासनाच्या कितीही योजना जर चांगल्या आल्या तर गावाने एकी दाखवून त्या व्यवस्थित गावात राबवणं गरजेचं आहे, तरच गावचा विकास होणार आहे. गट तट हे बाजूला ठेवणं काळाची गरज आहे. हे सगळं तर योग्यच आहे, बट गावातल्या महिला किंवा मुली मग यांचं जेव्हा त्यांना कधी आरोग्य वगैरे या सगळ्यांमध्ये खूप त्रास होतो, ऑब्व्हियसली त्यांना हॉस्पिटलची खूप जास्त गरज असते, मग त्यावेळी काय होतं? शेवटी आमचं गाव हे ग्रामीण भागातच आहे आणि येणारा जो मूळ रस्ता आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे. ज्यावेळेस एखादी महिला डिलिव्हरीसाठी जायची तर त्या ठिकाणी इतका त्रास होतोय की विचारूच नका, कारण रस्ते खड्डेमुक्त आहेत. त्या महिलाला दररोज जाणं किंवा शाळेतली लहान लहान छोटे छोटे मुलं असतील, शाळेत जाणाऱ्या मुली असतील, ह्या सर्वांचा गावच्या गटबाजी किंवा उदासीनता, राजकीय उदासीनता म्हणता येईल, ह्या दृष्टीनं परिणाम होतोय. त्यामुळे साधारण गावातल्या महिलांचा असेल, मुलींचा असेल, शिक्षणाकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन बदलत चाललाय. का? त्याचं मूळ कारण गावाला नसलेला रस्ता आणि त्याचंही मूळ कारण गावातील गटबाजी, राजकीय गटबाजी. ह्यामुळे साधारण तुम्ही जो प्रश्न विचारला आहेत की गटबाजीमुळे गावाच्या विकासावर परिणाम होतो, तर नक्की होतो. त्याचे हे मुख्य कारण आहेत. आणि दुसरीच गोष्ट झाली असेल की महिला वर्ग असेल, मुली वर्ग असेल, ह्यांची ज्या आरोग्याच्या जी समस्या आहेत ह्याच्याकडे आधुनिक पद्धतीने कोण पाहतच नाही. बरोबर. की आपण विकसित भारतात आहोत, त्या दृष्टीने महिलांसाठी येणाऱ्या सॅनिटरी पॅड हा विषय आपण ओपनली बोलू शकत नाहीत. आणखी त्या ऍक्च्युली खरं तर ह्या गोष्टी महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड ग्रामपंचायतनं मोफत देणं काळाची गरज आहे, द्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण ज्यावेळेस आपण ग्रामपंचायतमध्ये एंट्री करू किंवा आपण त्या ठिकाणी सरपंच म्हणून निवडून येऊ, त्यावेळेस आपण ह्या दृष्टीने महिलांचे आरोग्य असेल, त्या मुलींच्या अडचणी असतील, रस्ते असेल, ह्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. खूप छान विचार आहेत सर तुमचे. मीन्स तुम्ही इतकं जास्त विचार करता महिलांबद्दल असू दे किंवा गावाबद्दल, तर खूप छान वाटलं सर. आणि नक्कीच शासन यावेळी विचार करेल या सगळ्या गोष्टींचा, अशी मी अपेक्षा करते. तर सर यावरच माझा तिसरा प्रश्न असा आहे की निधी वाटपात जी अनियमितता किंवा भ्रष्टाचार हे सगळं रोखण्यासाठी काय उपाय होऊ शकतो? खरं तर हा एकदम छान प्रश्न विचारलेला आहे. ग्रामीण भाग विकसित न होण्यामागे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. शासनाच्या भरपूर योजना आहेत, परंतु लोकांचा गैरसमज असा होतोय की समजा एखादं रोडचं काम आहे तर त्या ठिकाणी काय केलं जातं की समजा एखाद्या पार्टीचा असा व्यक्ती करणार आहे, तो शेवटी त्याचा फायदा बघितला जातो की मग आपला वैयक्तिक फायदा होतोय का, आपल्या समाजाचा फायदा होतो का, हा पाहिला जात नाही. एक विरोधाला विरोध म्हणून काय केलं जातं की ते काम अडवलं जातं. त्यामुळे साहजिकच काय होणार आहे की ते काम होणार नाही, त्यामुळे सार्वजनिक जीवनावरती परिणाम नक्कीच होणार आहे. दुसरी गोष्ट की पारदर्शकपणा म्हणाला तर लोकांना जनजागृती नाही. काय करल, माझं काय त्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, जे करल ते ग्रामपंचायत करल, ही जी मानसिकता आहे लोकांच्या मध्ये ती कुठंतरी दूर करणं गरजेचं आहे.
कॉन्ट्रीब्युशन नाही. कॉन्ट्रीब्युशन. त्याचं दुसरं एक कारण म्हणलं तर काय झालंय की ग्रामपंचायतचा कर असेल किंवा पानपट्ट्या असेल, आरोग्य कर असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्याबद्दल ग्रामीण भागातील लोकांना कुठल्याही प्रकारची जनजागृती नाही. त्यांच्या डोक्यात एकच की आपलं लावलं जातं कर किंवा त्याचा आपण भरल्यानंतर कर त्याचा काय फायदा होतो, तो निधी शासनामार्फत किती पट येतो आपल्याला, ह्याबद्दल कुठलीही गोष्ट नाही. येणाऱ्या काळात माझ्या तर असं डोक्यात आहे की ह्या शासनाच्या लोकांच्या मनाची शासनाबद्दल किंवा ग्रामपंचायतीबद्दलची मनात चुकीचा गैरसमज झालाय तो काढण्यासाठी येणाऱ्या काळात आपण काय करणार, घरपट्टी असेल, तुमची पानपट्टी असेल, स्कॅन असेल, तर आपण डिजिटल इंडियाच्या युगात आहोत. त्यानुसार ग्रामपंचायतचा जो बँक खाता आहे त्याचा QR कोड हा प्रत्येक घरावर लावला जाईल. अरे वा. त्या दृष्टीने काय होईल की हल्ली आता काय होतं की आपण ग्रामपंचायतचा कर्मचारी असेल, शिपाई असेल, तो काय करतोय की तुमच्या अशा अशा पद्धतीने घरपट्टी आहे, तुम्ही द्या, पावतीच्या स्वरूपात देतो. काय काय वेळेस जनता भरती पैसे, परंतु काही एका अपवादात्मक स्थितीमध्ये करप्ट लोक असतात, मग पावतीच गायब होते. मग ह्या दृष्टीनं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की आपण भरलं तर काय फ्रॉड झाला किंवा काय झालं, आपला निधी ग्रामपंचायतीमध्ये नाहीच पोचला, तरी त्या दृष्टीनं ग्रामपंचायत म्हणजे गावातील लोक की तो पैसा किंवा जी काय आपली करपट्टी आहे माफक असेल ती भरत नाहीत. बरोबर. ह्यासाठी आपण डिजिटल पेमेंट सिस्टीम गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. किंवा एखादी सरकारी योजना आली, अतिवृष्टी आले किंवा विमा असेल, तर ज्या ज्या वेळेस सरकारी योजना येतील त्यावेळेस आपण एक सामूहिक पद्धतीने ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये मीटिंग घेणार, त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार. समजा एखादं पाणी पुरवठा योजना आहे शासनाची, एक 20 लाख रुपये निधी आहे, तर आपण त्याला काय करणार की प्रांगणात मीटिंग घेणार की निधी सांगणार, अशा अशा पद्धतीची योजना आहे, अशा अशा स्वरूप आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये नळ दिले जाणार आहेत, ते काम आपण अशा अशा कोट्याला दिलेलं आहे, त्या कामाचं स्वरूप असं असं बिल निघणार आहे. ही जर गोष्टी आपण लोकांना जाणून दिल्या तर लोकांचा जो भ्रष्टाचार होणार आहे किंवा कामातील अनियमितता, निधी वाटपात होणाऱ्या अनियमितता, ह्या गोष्टी ज्या आहेत ती गैरसमज दूर होतील आणि साहजिकच ह्याची प्रचिती ग्रामपंचायत विकासावर चांगल्या प्रकारे होणार आहे. खूप छान प्रकारे सर तुम्ही उपाय सांगितले आहेत. नक्कीच यावर काम कराल तुम्ही, याची मी अपेक्षाच करते. आणि माझा पुढचा प्रश्न विचारते, साधारणतः तुम्ही शहरी इलाक्यामध्ये किंवा शहरी भागांमध्ये गेलात तर तिकडे युवकांचा सहभाग खूप जास्त आहे, पण तेच ग्रामीण भागात नाही आहे. आणि युवकांचाच नाही तर महिलांचा तर अजिबातच नाही. तर यावर तुमचं काय मत आहे? एकदम छान प्रश्न विचारला मॅडम. मी पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल किंवा इव्हन आणखी दुसरी शहरं असतील, ह्या ठिकाणी गेल्यानंतर एक रोजगारी किंवा उद्योगधंदा ह्या शहरा भागात जास्त प्रमाणात आहे. आणि त्याच्याच उलट बघितलं तर खेड्यातील लोक शेती करतात. शेतीचा विषय निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग कधी साथ देईल कधी नाही, ह्यामुळे शेतीचं उत्पादन आपल्याला फिक्स क्रायटेरियात येत नाही. समजा आज 10,000 रुपये येईल, 20,000 रुपये येईल, आपण नुसतं धरून चालणार नाही. ते कधी येईल, ज्यावेळेस आपल्या घरी ते उत्पादन पडेल त्यावेळेस. त्याच्याच उलट शहरी भागात काय की तुम्हाला 30,000 असेल पेमेंट, 40,000 आहे पर मंथ फिक्स आहे ना. बरोबर. मग ह्याचं कारण काय की ग्रामीण भागामध्ये त्याचा विरोध काय की शहरामध्ये जी लोकसंख्या वाढते युवकांची, गावातील शेतीशी निगडीत असणारे व्यवसाय नाहीत, त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल, युवक असेल, ही शहरी भागात रोजगारासाठी जातात. बरोबर. त्यामुळं शहरी भाग डेव्हलप होत चाललाय आणि ग्रामीण भाग हा उदास होत चाललाय. ह्याच्यावर एक उपाय म्हणून आपण काय करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये, आता मागील महिन्यातच आपण रोजगार सेंट्रल बँकेने रोजगार मेळावा आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये गावातील एक 20-25 युवक आपण निवडले जे की उद्योग करू इच्छितात. बरोबर. आता शेवटी भारताच्या अर्थव्यवस्थेचं जर बघितलं तर 50% पेक्षा सुद्धा जास्त वाटा हा शेतीचा आहे. नक्की. आणि
त्याचा पूर्ण फायदा हे शेतकरी न घेता शहरातील उद्योगपती घेते. तर त्या दृष्टीने मी काय करायचं ठरलं होतं की ग्रामीण भागात समजा ऊस आहे किंवा टोमॅटो असेल, तुमचं प्रक्रिया उद्योग आहे, लिंबू असेल, तर ह्या शहर रिलेटेड जे पीक आहेत ह्याच्यावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी आपण पुढचं पाऊल टाकण्यासाठी आपण उद्योग मेळाव्यामध्ये गावातील 25 ते 30 विद्यार्थी नेले होते की त्या आपल्याला काय करायचंय की गावात साधारण गावातील पैसा गावातच थांबला पाहिजे, गावातील युवक गावातच थांबला पाहिजे. ह्या दृष्टीने कमीत कमी एक 200 ते 300 युवकांना रोजगार मिळेल ह्या दृष्टीने आपण प्लॅन करत आहोत. मग समजा लिंबू असेल, लिंबावर प्रक्रिया करणारे उद्योग गावामध्ये उभा केला जातो. साधारण आपण जर पाहिलं तर लिंबू काय साधारण ज्या ऑफ सीझनला 2 रुपये 3 रुपयाला एक लिंबू जातो, परंतु त्याचं जर लेमनमध्ये रूपांतर केलं प्रक्रिया करून तेच शहरामध्ये 40 रुपये 50 रुपयाला भेटतं आरामात. मग हा जो मधला जो गॅप आहे हा व्यापारी असेल किंवा शहरातील सुज्ञान वर्ग असेल हा फायदा घेतोय आणि खरा शेतकरी यापासून वंचित राहतो. मग हे वंचित न राहता गावातील शेतकऱ्यांच्या मुलांनीच व्यवसाय करावा या दृष्टीने आपण कर्जच्या दृष्टीने कर्ज प्रकरण मंजूर करण्यापासून ते व्यवसाय उभा राहण्यापर्यंत स्वतः आपण मदत करणार आहोत आणि व्यवसाय उभारण्यास चालना देणार आहोत. आणि हेच खरंच काळाची गरज आहे की तरुणांनी राजकीय नेत्यांची सतरंज उचलण्यापेक्षा पोस्टरबाजी करण्यापेक्षा की चालू जगात आज इंटरनेट मोबाईल प्रत्येकाकडे आहे, ह्याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी आपल्या प्रगतीसाठी करणं काळाची गरज आहे. आणि त्याच दृष्टीने आपण ग्रामपंचायत स्तरावर या योजना प्रथम आपणच सुरू करू ह्याचा शब्द आहे. खूप छान प्रकारे सर तुम्ही उपक्रम राबवत आहात. मीन्स हा विचार सहसा सगळी लोक नाही करत आणि तुम्ही करतायत. खूप छान वाटलंय ऐकून. यावरच माझा चौथा प्रश्न असा आहे सर, तर सर तुम्ही तर हे युवकांबद्दल सांगितलं, बट आता महिलांचं काय? एकदम छान प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार कलम 14 नुसार जो समानतेचा अधिकार असेल, कलम 16 नुसार रोजगारीमध्ये असणारी समानता याचा विचार करून आपण महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, परंतु खेड्यातील महिला आज दिसून येत नाही. बरोबर. त्याच्या मागेही समाजामध्ये असणाऱ्या रूढी किंवा परंपरा ह्या बाजूला सारून आपण महिलांना अलीकडल्या काळात मागील 2 महिन्याखाली आपण गावातील जेवढे काय बचत गट आहेत त्यांच्या एक अध्यक्ष सचिवांना आपण भेटलो होतो की तुम्हाला जर एखादा व्यवसाय असेल, पापड उद्योग असेल, लोणचं उद्योग असेल, तुमचा डाळ मिळाला असेल, हे जे उद्योग आहेत ह्या उद्योग उभारण्यासाठी शासन PMGPGP द्वारे प्रत्येक महिलांना कर्ज उपलब्ध करून देतोय. बरोबर. महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्न करते, परंतु त्या योजना ग्रामीण भागातील रूढी परंपरेच्या आहारी जाऊन त्याकडे डोळझाक केलं जातं. तर ह्या दृष्टीने विकसित भारतामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण ग्रामीण स्तरावरून उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण एक पाऊल टाकतोय की ज्या काय महिला गावातील उद्योग व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आपण 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. बापरे, 5 लाखापर्यंत बिनव्याजी करण्यासाठी प्रयत्न करतोय. फक्त एकच अट आहे की त्या महिलेची उद्योगाबद्दल असणारी क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं आहे. बरोबर. शेवटी साधारण आपण ग्रामीण भागातल्या महिला जर बघितले गावातील असतील काय की रोजगारीवरती जास्त भर आहे. बरोबर. की तुम्ही 500 रुपयात साधारण गावामध्ये 500 रुपये रोजगार आहे. आठवड्याचे 6 दिवस भरते 3000 रुपये फिक्स आहेत. दुसरं त्यात घर चालतं, घर काय काही नाही. परंतु ह्याच्या पलीकडे आज PT उषा असेल, मोठ्या PT उषा असतील, तुमच्या किरण बेदी असतील, ह्या जे महिला जे पुढे आले आहेत हे स्वकर्तृत्वाने आले, स्वतःहून पुढे आलेले आहेत. बरोबर. तर ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःहून पुढे येणं काळाची गरज आहे. तरच आपलाही विकास होणार आहे, बदलण्याची गरज आहे. घराचा विकास होणार आहे आणि ज्यावेळेस घराचा विकास होईल त्यावेळेस गावाचा आपोआप विकास होणार आहे. तर एक
मर्यादित न राहता की जग हे फार मोठं आहे, व्यापकता समजून घेणं, आपल्यातील गुण विकसित करणं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने महिलांनी करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शिक्षण. मुली जे आहेत शाळा शिक्षण, आमच्या गावात सगळ्यात मोठी अडचण आहे की रोडमुळं एसटी येत नाही. रोडमुळे एसटी येतच नाही. एसटी येत नाही म्हणजे रस्ता खराब आहे किंवा गावातील वडीलधारी लोकांची शिक्षणाकडे बघण्याची उदासीनता, ह्या सर्व गोष्टीमुळे मुलीचंही शिक्षण अर्धवट राहिलं जातं. बरोबर. ह्यासाठी आपण महिला सबलीकरण असेल किंवा वडीलधारी जे मंडळी आहेत ह्यांना शिक्षणाबद्दल महत्त्व सांगण्यासाठी जनजागृती मोहीम गावामध्ये आपण राबवणार आहोत. अरे वा, खूप छान सर. मीन्स जनजागृती मोहीम ही खूप गरजेची आहे. बिकॉज मुलींचं शिक्षण, आता काळाची गरज आहे शिक्षण. आपण म्हणतोय की मुली समोर जात नाही आहे ग्रामीणमधल्या, पण त्यांना समोर जाऊच देत नाही आहे त्यांचे पॅरेंट्स, पालक किंवा गावातली काही रूढी परंपरा अशा आहेत जे त्यांना समोर जाऊ देत नाही. आणि त्यात रोडचं असं. तर यावर तुमचा असं काय उपाय तुम्ही काढाल रोडसाठी स्पेशली, बिकॉज त्यांना प्रवासच करता येत नाही आहे, तर यावर तुम्ही काय म्हणाल? प्रथमतः मागील 2 वर्षापासून आम्ही रोड संदर्भात आमचे आमदार असतील, खासदार असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील यांचा सतत पाठपुरावा करतोय. परंतु सरकारी निधीची कमतरता असेल किंवा राजकीय उदासीनता असेल, ह्या गोष्टीमुळे रोड राहिलेला आहे. तर आपण त्याचा पाठपुरावा करून लवकरात रोड कशा प्रकारे करता येईल ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच सर, खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर दिलं. माझ्या पुढील प्रश्नाला सुरुवात करते. सर, जल, वीज, स्वच्छता यांसाठी प्रभावी व्यवस्थापन कसं तयार करता येईल? खूप छान प्रश्न आहे मॅडम. मानवाच्या मूलभूत गरजा मुख्य अन्न, वस्त्र आणि निवारा. बरोबर. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन भरपूर जग अपडेट होतंय. साधारण विचार केला तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पाहिलं तर मूळ काम हे रस्ता, पाणी आणि आरोग्य याच्यावरच केलं जातं. परंतु ते माझ्या माहितीनुसार माझं वैयक्तिक मत आहे की ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं. की एखादी योजना आली की ती राबवायची आहे, एखादा रस्ता आलाय तो करायचा आहे म्हणून केलं जातं. एखादी न योजना आहे तर सरकारचा आलेला निधी खर्च करायचा आहे या दृष्टीनं फक्त कामं केली जातात. परंतु जी आपण योजनेचं काम करतोय त्याचा लोकांना कितपत फायदा होतोय याच्यावर कोणीही पाहिलं जात नाही. बरोबर. तर आपण ह्याच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहोत की ऑलरेडी गावामध्ये 70% रस्ते झालेले आहेत. आता माझ्याच गावचा जर विचार केला तर आमच्या गावात पाणी इतकं मुबलक प्रमाणात आहे. जर ते 2 ते 3 दिवस जर पाणी जर आपण आमच्या गावाशी जर एक तलाव आहे त्या जर सोडलं तर तो तलाव सुद्धा भरेल. परंतु की पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन नसल्या कारणाने गावातील बऱ्याच भागामध्ये वेळेवर पाणी पोहोचत नाही. बरोबर. ही फार मोठी शोकांतिका आहे. नक्कीच. इतकं पाण्याचा मुबलक प्रमाणात पुरवठा असून देखील पाणी व्यवस्थित पुरवलं जात नाही. मग त्याला आणखी बऱ्याच अडचणी असतील. ह्या दूर सारून आपल्याला एक प्रभावीपणे डिजिटल युगाच्या पद्धतीने आपल्याला पाण्याची सोय करायची. तर कशी? तर ज्या पद्धतीनं की एक समजा आमच्या गावामध्ये गाव 2 विभागात विभागलं गेलंय. एक खालची गल्ली, एक वरची गल्ली, परत धनगर वस्ती, परत माळी वस्ती, नंतर ढगे वस्ती. अच्छा. आणि या ठिकाणी एकाच पाईपलाईनद्वारे सर्व वाडी असेल, वस्ती असेल या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे साहजिकच लोड पडतोय. बरोबर. तर ह्याला आपण एक थोडी कलाटणी देऊन की प्रत्येक वाडी असेल, वस्ती असेल ह्या ठिकाणी त्याच ठिकाणी आपण पाण्याची सोय करणार आहोत. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आपण आरोचं पाणी वापरणार आहोत. आरोच प्रत्येक वाडी वस्तीवर आपण आरोच्या पाण्याची व्यवस्था करू. त्याचं कारण काय की पाण्यामुळे होणारे रोग किती आहेत. हल्ली काय झालंय की प्रत्येक आजाराचं मूळ ही पाणी आणि त्या ठिकाणचं असणारं वातावरण आहे. बरोबर. आणि ह्या गोष्टी जे समजा एखादं लहान मुलं आहे, आता दुष्काळामध्ये आम्ही तळ्याचं पाणी गावाला पोहोचवतो. ते कसं असतं, गढूळ स्वरूपाचं असतं. तर हे जर पाणी जर लहान मुलांनी असेल,
वयोवृद्ध माणसाने जर घेतलं तर त्याला जुलाब लागण्याची शक्यता असते, तो आजारी पडण्याची शक्यता असतो. आणि आजारी पडल्यानंतर साधारण त्या कुटुंबातील कमीत कमी 10 ते 20,000 रुपये आरोग्यावर खर्च होते. नक्कीच. आणि हा आरोग्यावर होणारा जो अनाठायी खर्च आहे तो आपण त्याला एक योग्य सिस्टम मध्ये राबवून प्रत्येक वाडी वस्तीवर आरो प्लांट बसवणार आहोत आणि पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत. दुसरी गोष्ट झाली की पाणी व्यवस्थापन असेल गावातील, जे की सांडपाणी. हल्ली आज मी गावातून फिरत असताना असं माझ्या लक्षात येते की मंदिर आहे, मंदिराकडे जात असताना सांडपाणी प्रत्येक घरातून रोडवर सोडलं जातं. बरोबर. ज्या पवित्र मंदिरात जातोय त्या ठिकाणी आपल्याला सांडपाण्यावर पाऊल ठेवत ठेवत आपण मंदिराकडे जातोय, त्यामुळे साहजिकच मंदिराचं पावित्र्य खराब होतोय. ह्या दृष्टीने कोणच विचार करत नाही, कोणीच. त्या दृष्टीनं आपण काय करणार आहोत की रोडवर पाणी का सोडलं जातं, तर त्याचं मूळ कारण की गावात जे चेंबर आहेत ते चेंबर चॉकअप झाले आहेत, गेले 10 वर्षाखाली चेंबर झालेले आहेत, त्याची दुरुस्ती नाही. आपण सरकारी योजनेतून येणाऱ्या की ड्रेनेज लाईन जशी की शहरात वापरली जाते की रोडच्या मधून आपण मोठ्या प्रमाणात मोठी चिनळी असते ते टाकून ड्रेनेजची व्यवस्था करून पुढील 10 वर्ष सुद्धा अडचण येणार नाही अशा आपण चेंबर ज्या त्या ठिकाणी, समजा एखादं घर आहे त्या ठिकाणी इन फ्युचर आपल्याला वाटतंय की ह्या ठिकाणी सुद्धा घर बांधलं जातं तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याला चेंबर उपलब्ध करतो. त्याचा काय फायदा होणार आहे की 10 वर्षाचा पुढील विचार केल्यामुळं आपण जगाच्या तुलनेत अग्रेसर राहूच, परंतु येणारी पिढी जी आहे ती सुद्धा आपल्याबद्दल चांगल्या दृष्टीने किंवा एक प्रभावी गावात मोठ्या प्रमाणात काम होतोय. त्यामुळे बघणाऱ्याचा दृष्टिकोन, येणाऱ्या युवकांचा किंवा परगावचा बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे. रस्त्यावरती पाणी येणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करू. दुसरी गोष्ट आरोग्याचं मगाच मी सांगितल्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य आमच्या गावामध्ये मंजूर होऊन सुद्धा झालं नाही, त्याचं कारण जागा झालेलं नाही. तर तीच योजना प्राथमिक आरोग्य केंद्र आपण एक जागा उपलब्ध करून गावामध्ये सुरू करणार आहोत. अरे वा. गावातील महिला वर्ग असेल, मुले असतील, यांना मोफत सॅनिटरी पॅड जे आरोग्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे ते आपण मोफत उपलब्ध करून देणार आहोत. दुसरी आणखी एक आरोग्याच्या दृष्टीने झालं. दुसरी गोष्ट की मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा जीवनात जर काही कमवायचं असेल तर आरोग्य. पैसा येणार आहे, पैसा जाणार आहे, शेवटपर्यंत जर साथ देतं ते आरोग्य. आणि हल्लीच्या काळात मोबाईलच्या जमान्यात किंवा शेतामध्ये आपण भरमसाठ खताचा वापर करतोय, ह्यामुळं आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. स्वच्छता ह्या परिणाम होत असताना की शरीराची हानी होऊ नये म्हणून आपण गावामध्ये व्यायामशाळा चालू करणार आहोत, जे की शहरामध्ये सुद्धा शहरातील एखाद्या जिमला लाजवला अशी गावात व्यायामशाळा आपण उभी करणार आहोत, जेणेकरून गावातील जे तरुण आहेत सतत मोबाईलवर पाहतात, बरोबर, त्यांना सुद्धा आवड झाली पाहिजे की आरोग्य आहे तर आपलं सर्वस्व आहे. त्या दृष्टीने आपण प्रशस्त अशी जिम उपलब्ध करणार आहोत. दुसरी गोष्ट रोडाअभावी किंवा आणखी बऱ्याच गोष्टी, काही गोष्टीमुळे गावातील तरुण मुलं मुले असतील अभ्यास करायला गाव सोडून परगावी जातात. हो. आणि आता तो ट्रेंडच चाललाय, पण त्याला कुठंतरी आपण बगल देण्यासाठी गावामध्येच आपण MPSC UPSC बँकिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय चालू करणार म्हणजे करणारच. अरे वा. आणि ही काळाची गरज आहे. जर ग्रामीण भागातील युवक सुधारला तर गाव सुधारणार आहे, आणि गाव सुधारलं तर देश सुधारणार आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार. खूप छान प्रकारे सर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. मीन्स तुम्ही इतका सगळा विचार करता युवकांचा, नक्कीच खूपच छान वाटलं सर. आणि जी तुम्ही आरोग्याबद्दलची माहिती दिली आणि तुम्ही जी उपक्रम करणार आहात त्याबद्दल पण खूप छान वाटलं. यावरच माझा पुढील प्रश्न असा आहे सर, आतापर्यंत तुम्ही गावांमध्ये कुठली कुठली उपक्रम केली आहेत? खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. मला जसं कळतंय तसं मुळात मला शेतकऱ्याबद्दल, प्रामुख्याने शेतकऱ्याबद्दल फार आस्था आहे, आणि त्याच दृष्टीने मी
गावामध्ये कुठलाही सामाजिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी काय नाविन्यपूर्ण देता येईल का ह्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर शेतकऱ्याला सर्वात मोठी अडचण येते ती अर्थकारणाची. बरोबर. आणि अर्थकारण ज्याचं सुधारतं त्याचं कुटुंब सुधारतं, कुटुंब सुधारलं तर गाव सुधारतं. हाच ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून मी सतत आता मागील महिन्यातच मी साधारण गावात 100 ते 125 लोकांना पीक कर्ज उपलब्ध करून दिलं. अरे बापरे. जे की साधारण माझ्या माहितीनुसार 200 ते 300 लाख साधारण म्हणजे 3 CR पर्यंत आपण कर्ज उपलब्ध करून दिलं. ह्याचा परिणाम काय होणार आहे की त्यांचं कुटुंब सुधारणार आहे, त्यांच्या शिक्षणासाठी मुलांसाठी असेल किंवा घरातील दुसऱ्या कामा शेतीसाठी असेल त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे. कर्ज पुरवठा आपण तर करत आहोत, परंतु याच्या पुढेही जाऊन आपल्याला ज्यावेळेस मी गावामध्ये सरपंच म्हणून निवडून येईल त्यावेळेस माझं मुख्य विजन हा शेतकरी असणार आहे. अरे वा. शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतकरी सुधारला तर गाव सुधारणार आहे आणि देश सुधारणार आहे. नक्की. तर माझा विजन असा असणार आहे शेतकऱ्याप्रती की आता जे गावातील लोकांना कर्ज मिळवण्यासाठी प्रत्येक बँकाचे हेलपाटे घालावे लागत आहेत, त्याला भरपूर कारणं असतील. ते न होता आपण प्रत्येक महिन्याला बँकेचे अधिकारी गावात बोलवणार आहोत. अरे वा. जेणेकरून त्याचा फायदा गावातील प्रत्येक शेतकऱ्याला होणार आहे. नक्की. बँकेत चक्रा घालावं लागणार आहेत, तुमचं वेळ वाया जाणार नाही किंवा जो अडचण येणार आहे त्या गावातल्या अडचणी गावातच मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अरे वा. तरुणासाठी असेल आता शासनाच्या मराठा तरुणासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना आहे. 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतं, परंतु मुख्य अडचण काय येते तरुणांना की बँक लोन प्रोव्हाइड करत नाही. बरोबर. तर त्या दृष्टीने आपण एक पुढचं पाऊल म्हणून आपण काय केलेलं आहे की बऱ्याच बँकेशी आपण बोललेलो आहोत. स्वतःचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील, त्यांच्याशी बोललेलो आहोत. आपण त्या दृष्टीने गावातील तरुणांनी रोजगार किंवा उद्योग तयार करावा ह्यासाठी आपण गावामध्ये शिबिर आयोजित करू. नुसतं अण्णासाहेब पाटीलच महामंडळ नाही तर गावातील इतर जातीचे असतील जसे की लोकशाही अण्णाभाऊसाठी महामंडळ असेल बरोबर. किंवा डॉक्टर नवबोधसाठी योजना आहेत किंवा पुणेश्वर काहेबाई होळकर यांची विहिरी बदल योजना आहेत, घरकुल योजना आहेत. ह्या ज्या योजना राबवल्या जातात ह्या योजना राबवत असताना गावातील लोकांना बऱ्याच अडचणीत कागदपत्रे असतील, तुमच्या तांत्रिक अडचणी असतील, ह्या करत असताना की गावातील शेतकरी वर्ग असल्या कारणाने त्यांच्या शेतीची भरपूर कामं असते तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय होतो की जाऊ द्या कुठे हेलपाटे घालावे, सरकारी काम जरा थांब. ही जी मानसिकता आहे ही दूर करण्यासाठी आपण प्रत्येक योजना प्रत्येक महिन्याला गावात संबंधित विभागाचे अधिकारी बोलवून जे कागदपत्रे असतील ते गावातच गोळा करून 7/12 असेल किंवा भरपूर सेवा असतील ह्या गावातच अरेंज करून गाव पातळीवर सर्व योजनेचा लाभ गावातील तरुण असतील, शेतकरी असतील, रोजगार असतील हे गावात पूर्ण योजनेचा मोफत लाभ मिळवून देऊ. अरे वा. खूप छान प्रकारे सर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. तर सर माझा पुढील प्रश्न असा आहे आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, लोकशाही मजबूत करण्यासाठी गावकऱ्यांनी काय करावे? खूप छान प्रश्न विचारला मॅडम. लोकशाही मजबूत करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न करणे काळाची गरज बनलेली आहे. बरोबर. अलीकडील काळात काय झालंय की लोकशाही विरुद्ध भांडवलशाही अशी दरी निर्माण होत चालली आहे. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवले जातात. बरोबर. काय झालं जात आहे की ज्यांच्याकडे भांडवलदार वर्ग आहे तो वर्ग आता पैसा देऊन लोकांचं मत खरेदी केलं जात आहे. हो. आणि ही फार मोठी शोकांकिका आहे. तर ह्याच्यावर एक उपाय म्हणून मला असं वाटतं की लोकांनी साधारण एक विचार जर केला तर एका मताला साधारण 1000 रुपये वाटले जातात आणि त्याचं जर आपण 5 वर्षामध्ये कन्वर्ट जर केलं तर माझ्या माहितीनुसार एक 54 ते 55 पैसे पर डे पडतात. बापरे. आणि एक दिवसाला 54 ते 55 पैशासाठी आपण 5 वर्ष आपलं तोंड बंद केलं जातं. बंद केलं. ह्याला आळा दिला पाहिजे. लोकांनी त्यावर काय केलं पाहिजे
की क्षणिक मोहात न अडकता जो आपल्या आरोग्याचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या भविष्याचा जो विचार करतोय, जो आपल्या पडीक काळात आपल्याला धावून येईल, सर्व आपल्या सुख असेल, दुःख असेल, या नड्या अडचणीला धावून येईल, अशा योग्य उमेदवाराला आपलं मतदान, त्यात अर्थच आहे दान, ते दान करून योग्य उमेदवारालाच निवडून देणं काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने लोकशाहीचे मूल्य पाळायच्या दृष्टीने, रुजवण्याच्या दृष्टीने मी गाव पातळीवर पुढे येत आहे आणि लोकांनी त्या दृष्टीने मतदान करावं. बरोबर सर. मीन्स मोहाच्या पुढचा विचार केला पाहिजे आणि भविष्याचा विचार केला पाहिजे. खूप छान प्रकारे सर तुम्ही उत्तर दिलं आहे. तर सर माझा पुढील प्रश्न असा आहे आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, राजकारणामुळे गावात कुठले वाद निर्माण होतात? एकदम छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. वाद हा प्रश्न मुळात ग्रामपंचायत इलेक्शनशी रिलेटेड प्रश्न आहे. जे गावातील प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांना गावाच्या विकासाशी काही देणं घेणं नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. बरोबर. त्याचं कारण सांगतो मॅडम मी. जग फार पुढे चाललंय. महाराष्ट्रामध्ये 29,000 ग्रामपंचायती आहेत. त्यातील ठराविक 5 ते 6 ग्रामपंचायती आपल्याला नावाने आपण सांगू शकतो. त्याचं कारण त्या ठिकाणचे असणारे लोकांचे वैचारिक पातळीतील प्रगल्भता. विषय काय आहे की ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस एखादा इलेक्शन लागतं त्यावेळेस उमेदवारी देत असताना प्रामुख्याने की तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे आणि कुठल्या भावकीचा आहे हे पाहिलं जातं. त्याचं काय आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून निवडणुका होते, चालूच आहेत आणि याच निकषावर आजपर्यंतच्या ग्रामीण भागातील निवडणुका झालेल्या आहेत. त्याची प्रचितीची काय झाली की आज जे आपण सरकारला दोष देतोय की किंवा शिवाय देतोय की गाव विकसित नाहीत, गावात रस्तेच नाहीत, सुविधाच नाहीत, त्याचं मूळ कारण हे आहे, ज्या व्यक्तीमध्ये गावाचा विकास करण्याची कुवत आहे, जो सुशिक्षित आहे, जो सरकारी योजना आणू शकतो, अशा लोकांना गावामध्ये विचारात घेतलं जात नाही. शोकांतिका आहे. आणि हाच गावातील जे पार्टी प्रमुख असतात ते लोक मूळ वाद लावण्याच्या दृष्टीने म्हणा, जाणून बुजून मानता येणार नाही आपल्याला त्याला, परंतु की गावातील अडाणीपणा म्हणलं तर चालेल की भावकी. आता समजा की आता गावात उदाहरण द्यायचं झालं तर आता असे एक ठराविकच वर्ग आहे की ह्याची गाव भावकी मोठी आहे, मग त्याला जर आपण जर तिकीट दिलं तर ते मतं आपल्याला कन्वर्ट होतील. किंवा हा ह्या जातीचा आहे, त्या जातीच्या उमेदवाराला जर आपण जर तिकीट दिलं तर त्या जातीची मतं कव्हर होतील. ह्या दृष्टीनं फक्त विजयाचं गणित जुळवलं जातं, जे विकासाला निगडीत पोषक राहत नाही. आणि त्याचमुळं ग्रामीण भाग हा गरीबच राहतोय. आणि आतापर्यंत जर विचार केला आपण तर ह्या सारासार जर विचार केला की आपण गावातील असतील, भावकीतील असतील, जातीतील असतील किंवा समाजातील असतील, ज्या लोकांना निवडून दिले त्या लोकांनी आपल्यासाठी काय केलंय, हा जर प्रश्न प्रत्येक मतदाराने जर आपल्या मनाला जर विचारलं तर नक्कीच येणाऱ्या काळात जसं की माझ्यासारखा सुशिक्षित, ज्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेचे ज्ञान आहे, शेतीचं ज्ञान आहे, समाजकारण माहिती आहे, अर्थकारण माहिती आहे, अशा सुशिक्षित उमेदवारालाच मत देणं काळाची गरज आहे. नक्कीच. तरच गाव सुधारणार आहे, कुटुंब सुधारणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज आपण 5 ते 6 ग्रामपंचायतीची नावं घेतोय, त्यामध्ये सुद्धा नांदणीचं नाव येण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार. खूप छान प्रकारे सर तुम्ही उत्तर दिले आहे. मीन्स पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया. तर सर तुमच्याशी चर्चा करून मला खूप काही प्रश्नांचं उत्तर, मलाच नाही तर ऑडियन्सला पण खूप काही प्रश्नांची उत्तरं अशी कळालेली आहेत. आणि ग्रामपंचायत कशी वर्क करते, कशी काम करते हे सगळ्यांनाच आता कळलेलं आहे. आणि यावरच माझा असा प्रश्न आहे सर की एक आदर्श आणि भ्रष्टाचार ग्रामपंचायत जर निर्माण करायची असेल आणि ती कशी होईल यावर काही उपाय सांगायचे असेल तर तुम्ही काय उपाय सुचवाल? खूप छान प्रश्न आहे मॅडम. अलीकडे काळात ज्यावेळेस आपण ग्रामपंचायतीमध्ये मी निवडून येईल
त्यावेळेस गावातील ग्रामपंचायत ही पूर्ण 100% डिजिटल झालेली असेल. जसं की पानपट्टी असेल, घरपट्टी असेल, तुमचं आरोग्य कर असेल, हे तुम्ही घर बसल्या ग्रामपंचायतच्या खात्यात भरू शकणार आहेत. दुसरं तुम्हाला विवाह नोंदणीचा दाखला असेल, मृत्यूचा दाखला असेल, जन्म नोंदणी दाखला असेल किंवा ग्रामपंचायतशी रिलेटेड असणारे जेवढे काही दाखले आहेत ते तुमच्या मोबाईलवर अगदी मोफत पुरवण्याचा प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट की आपल्याला ग्रामपंचायत जर निधीमध्ये मालमत्ता करामध्ये जर वाढ झाली तर येणाऱ्या काळात आपण रायगड सिद्धीच्या धर्तीवर जे करदाते गावातील वार्षिक कर वेळेत आणि रेग्युलर राहतील त्यांना आपण पिठाची गिरणी ही मोफत उपलब्ध करून देणार आहोत. अरे वा. दुसरा गोष्ट राहिला भ्रष्टाचाराचा असेल, तो यातून 90% भ्रष्टाचार होणार नाही याची ग्वाही या ठिकाणावर मी तुम्हाला देत आहे. अरे वा. दुसरी गोष्ट की सरकारने 6 ग्रामसभेपैकी 2 ग्रामसभा ह्या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात माझ्या गावामध्ये महिलांची ग्रामसभा झालेली नाही. येणाऱ्या काळात आपण महिलांची स्पेशल 2 ग्रामसभा घेऊ, जेणेकरून त्यांना येणाऱ्या अडचणीला आपण योग्य प्रकारे त्यांच्या अडचणी सोडवू. त्यामुळे साहजिकच गावचाही विकास होणार आहे आणि त्यांच्याही अडचणी सोडवल्या जाणार आहेत. राहिला प्रश्न तुम्ही सांगितल्याप्रमाणे की काय सुचवाल, आज पुढचं भविष्य आजचा बालक आहे. बरोबर. आज माझ्या गावामध्ये अंगणवाडी लहान मुलासाठी नाही, जी दुसऱ्याच्या जागेत भरवली जाते. तर प्रथम काम हे मी पहिल्या 6 महिन्याच्या आत गावाला प्रशस्त अशी सर्व सेवा सुविधायुक्त, सर्व खेळणीयुक्त अंगणवाडी उपलब्ध करून देणार, जेणेकरून गावातील लहान लहान मुलं वैरागसारख्या ठिकाणी न्यायची वेळ येणार नाही. आधुनिक युगातील अंगणवाडी कशा पद्धतीची असते ही येणाऱ्या 6 महिन्यात गावातील लोकांना नक्कीच दिसेल. तर सर, माझं असं म्हणणं आहे की आपण चर्चा तर केलीच आहे आणि अर्थातच सगळ्यांना ती कळलेली असेल, ग्रामपंचायत असो किंवा गाव आणि लोक. पण तुम्ही लास्टमध्ये चर्चेच्या शेवटी असा कुठला संदेश द्याल जेणेकरून काहीतरी प्रभाव पडेल? एवढं आपण जे आता चर्चा केली ह्यातून सगळ्या गोष्टी गावासाठी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एवढंच सांगू इच्छितो मी की येणाऱ्या काळात गावकऱ्यांनी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य माणसाला साथ द्यावी व स्वतःचा व गावाचा विकास करून घ्यावा. तर सर, तुमच्याशी चर्चा करून मला तर छान वाटलंच, तसंच आमच्या ऑडियन्सला पण खूप छान वाटलं असेल अशी मी अपेक्षा करते. आणि खूप सगळ्या प्रश्नांची सर तुम्ही आज उत्तर दिली आहेत आणि यावर तुम्ही उपाय काढाल, वर्क कराल आणि तुमच्या गावाला पुढे न्याल आणि खूप काही तुम्ही उपक्रम केलेलेच आहेत. आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. आजचा पॉडकास्ट मी इथेच संपवते. धन्यवाद सर. धन्यवाद.